जुलैची पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर वसई विरारच्या नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या भेडसावत आहे. सतत वाहतूक कोंडी, गाड्या बंद पडणे याशिवाय खड्ड्यांमुळे चालकांना शारीरिक व्याधी सुरू झाल्या आहेत. पालिकेने या खड्ड्यांचे खापर अतिवृष्टीवर फोडले आहे. सध्या वसई विरारमधील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवणे देखील धोकादायक ठरू लागले आहे. यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत असून खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होत आहे. गाड्या खड्ड्यांमध्ये गेल्याने कंबरदुखीपासून पाठीच्या मणक्याला त्रास होत आहे. वसईचा अंबाडी रोड ते एव्हरशाईन हा रस्ता 9 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधला होता. मात्र 2 वर्षातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. इथे तुम्ही बघाल ना तर आता पण आहे, समोर समोरच आहेत. फक्त डांबर टाकले, त्याला लेवलिंग केले, काही नाही. 2 दिवसाचा पाऊस आणि तो रस्ता पूर्ण खड्डे परत तसाच असा. मागे किती जरी खड्डे आहेत असे ज्याच्यात पाणी भरलंय, तो अजूनही पाणी तसा साठलंय. पानी देखोगे खड्डा, और अभी आते आते वो पीछे 2 पत्थर देखोगे, पूरा खड्डा था, उसमें पूरा गाड़ी ऐसा उछल गया तो खड्डे करके आवाज आ गया. गाड़ी का अलग खर्च आता है इधर. वसई विरार महापालिकेने या खड्ड्यांना अतिवृष्टीला जबाबदार धरले आहे. रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेने अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद केली आहे. पॅचवर्क पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेने सांगितले. ते पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मी पण फिरतो आहोत. ह्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपण 4 ते 8 टक्क्यामध्ये जो पाऊस झाला, तो जवळजवळ 4 दिवसाचा पाऊस, जुलै महिन्याचा अख्खा पाऊस त्या 4 दिवसांचा परिणामी कसे आहे, रस्त्यांवर वॉटर लॉगिंग झालंय. वॉटर लॉगिंगमुळे तसा बेसवर पाणी घुसतं आणि त्याच्यामुळे खड्डे पडण्याचं प्रमाण चालू झालेलं आहे. अंबाडी रोड ते एव्हरशाईन रस्ता तयार करणाऱ्या ठेकेदाराला पालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. मात्र शहरात सर्वत्र असणाऱ्या खड्ड्यांना पालिकेचे भ्रष्ट अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ.